ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला कापडांच्या घड्या कशा घालाव्या ह्या नात्यांप्रमाणे शिकवत असते आणि अर्जुनलाही ते सहज जमतं. आता अर्जुन म्हणतो मी बघतो असं म्हणत आता अर्जुन सायली ज्याप्रमाणे शिकवते त्याचप्रमाणे दुसऱ्या कापडाची घडी घालून बघतो तर अर्जुनला अगदी परफेक्ट जमते. अर्जुन म्हणतो किती सोप आहे हे आणि अगदी तू शिकवल्याप्रमाणे मलाही जमते असं म्हणत आता अर्जुन सायली शिकवते त्याप्रमाणे सगळी काम अगदी नीट करत असतो. तर त्याच वेळी आता सायलीला चैतन्याचा फोन येतो. सायली म्हणते एक मिनिट चैतन्य भाऊजींचा फोन आला आहे. अर्जुन म्हणतो तो का सत फोन करतोय, तुझं काम त्याने जास्तच मनावर घेतले असं मला तरी वाटते. तर आता सायली चैतन्याचा फोन उचलते आणि म्हणते बोला ना चैतन्य भाऊजी. तर चैतन्य म्हणतो वहिनी तू ऑफिसमध्ये किती वाजेपर्यंत पोहोचणार आहेस, कारण आपल्याला गुप्ते नावाचे क्लायंट भेटायला येणार आहेत आणि त्यांनी वेळ मागितली आहे. सायली म्हणते भाऊजी तुम्ही एक काम करता का, त्यांना तुम्ही दुपारीच बोलवा म्हणजे सकाळी जो आपल्याला साईट मॅनेजरचा ॲड्रेस सापडला आहे तिथे मी थोडा जाऊन येणार आहे. तो तिथे आहे की नाही या सगळ्याची मी चौकशी करते आणि त्यानंतर मी ऑफिसला येते. त्यामुळे तुम्ही त्यांना दुपारचा टाईम द्या. तर आता हे ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो वहिनी तू साईट मॅनेजरच्या घरी जाणार आहेस का. तर सायली म्हणते हो चैतन्य भाऊची काळजी करू नका. चैतन्य म्हणतो पण वहिनी अशा ज्या माणसाला ॲक्सिडेंटबद्दल माहिती आहे त्या माणसापर्यंत जाण्यासाठी खरंच खूप मोठी रिस्क आहे आणि धोक्याच आहे. त्यामुळे वहिनी प्लीज स्वतःची काळजी घे. तर सायली म्हणते चैतन्य भाऊजी मला माहीत आहे हाला या सगळ्याची काळजी वाटते, पण अजिबात काळजी करू नका. आपण ऑफिसमध्येच भेटू आणि हो ज्या काही मीटिंग्स आहेत त्या दुपारनंतरच होतील असं म्हणत सायली फोन ठेवते. आता हे सगळं काही अर्जुननेही ऐकलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो म्हणजे तू त्या साईड मॅनेजरच्या घरी जाणार आहेस का. तर सायली म्हणते की इन्स्पेक्टर सावंत त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु व्यक्ती तो कुठे मिळतच नाहीयेत, त्याच्या घरी सुद्धा मिळत नाहीयेत. इन्स्पेक्टर सावंत त्याच्या पत्त्यावरही जाऊन आलेत, परंतु तो कुठेच सापडत नाहीये. मग आता मला जाऊन तिथे थांब मारून बसावं लागणार आहे ना, त्याचा शोध तर घ्यायला हवाच. तर अर्जुन म्हणतो काही गरज नाही, इन्स्पेक्टर सावंत त्यांचं काम करतील. या सगळ्यासाठी तुला धोका पत्करायची काहीच गरज नाही. आणि त्याचवेळी तिथे प्रिया आलेली असते. प्रिया या दोघांचं बोलणं लपून ऐकते. तर सायली म्हणते अहो जर इन्स्पेक्टर सावंत यांच्या हाती जर काही माहिती लागत नसेल तर मलाच त्या माणसावर पहारा ठेवावा लागणार आहे ना. तर अर्जुन म्हणतो तुला ऐकायचं नाही ना, मग जा, तुला जे करायचं ते कर. आता मी तर काही बोलणारच नाही. सायली म्हणते अहो पण ऐकून तरी घ्या. अर्जुन म्हणतो मला आता तुझं काही ऐकायचंच नाही. मला एवढंच माहीत आहे की तू कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणार नाहीस. तू माझी सगळी काम करतेस याचा अर्थ असा होत नाही की तू एवढा मोठा धोका पत्करायचा, त्यामुळे मी तुला एवढा मोठा धोका पत्करू देणार नाही. तर सायली अर्जुनला म्हणते आता तुम्हाला कळालं का, ज्यावेळी मी तुमची काळजी करत असते, ज्यावेळी तुम्ही असा धोका पत्करत असता त्यावेळी मला काय वाटत असेल. अर्जुन म्हणतो कळालं, पण आता तू असं काहीही करणार नाहीस. ऐकायचं नसेल तर नको ऐकूस असं म्हणून त्या दोघांमध्ये जरा वाद होतो, कारण दोघंही एकमेकांच्या काळजीपोटीच वागत असतात, एकमेकांच्या काळजीपोटीच ओरडत असतात. हे आता त्या दोघांनाही कळत असतं. तर दुसरीकडे प्रिया मनाशीच म्हणते सायलीचा आज पाठलाग करावाच लागेल आणि सायली अगोदर त्या माणसाला मला जाऊन गाठावं लागेल, परंतु त्या अगोदर ही सगळी माहिती नागोबाला द्यावी लागेल असा विचार करत आता प्रिया तिथे कोणी नाही हे पाहत नागराज काकांना फोन करते. नागराज काका आता कॉलरमध्ये मोबाईल लपवत प्रियाशी बोलतात, परंतु प्रिया जे काही बोलत असते ते नागराज काकांपर्यंत पोहोचतच नसतं. नागराज काका पुन्हा
पुन्हा हॅलो हॅलो करत असतात, परंतु प्रिया बोलण्याचा प्रयत्न करत असूनही तिचा आवाज काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. प्रियाच्या लक्षात येताच प्रिया फोन ठेवते. नागराज काका म्हणतात, ही अशी काय फोन करते आणि काही बोलतच नाहीये. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, अगोदर मला माझ्या खशाच काहीतरी करावं लागेल असं म्हणत प्रिया तिच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे आता साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं समोर फळे आणि हातात चाकू घेऊन साक्षी बसलेली असते. पण तिच्या मनात मात्र अस्मिताचे विचार चालू असतात. तिला प्रियाचं बोलणं आठवतं. प्रिया म्हणालेली असते, साक्षी ग तुला कळते का, हा सचिन म्हणजेच माझ्या सख्या नंदेचा अस्मिताचा नवरा आहे. आणि हे सत्य ज्यावेळी साक्षीला कळत त्यावेळी साक्षी पूर्णपणे भितरून गेलेली असते. साक्षी म्हणू लागते की मी कधीच खुनी नव्हती. मी अण्णांना नेहमी म्हणायचे की खून करणं, एखाद्याला मारणं हा मार्ग असू शकत नाही, परंतु नाही, काही लोकांची जगण्याची लायकीच नसते. तशी वेळच येते त्या माणसाला संपवायची. आणि आता अस्मिता, तुझी सुद्धा वेळ आली आहे. कारण सचिन हा फक्त माझा आहे, सचिन फक्त माझा नवरा आहे असं म्हणत ती चाकूने सतत टेबलवर वार करत असते. आणि शेवटचा वार ती पलवर करत म्हणते, अस्मिता, आजची शेवटची रात्र जगून घे, कारण उद्याचा दिवस हा तुझ्यासाठी नसणार. कारण सचिना फक्त माझा होणार आहे, माझाच नवरा असेल असं म्हणत आता ती अस्मिताचा सगळा राग त्या पप्पलवर काढत असते. आणि राग व्यक्त करत आता साक्षीने मनाशी पक्क ठरवलेलं असतं की अस्मिताला संपवायचं, आणि म्हणूनच ती खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. आता अर्जुन सर्वांसाठी कॉफी देतो आणि त्यानंतर नाश्त्याच्या तयारीला सुरुवात करतो. तर त्याचवेळी सायली खाली येते आणि ती पाहते तर अर्जुन किचनमध्ये काम करत असतो. सायली मनाशीच म्हणते, आज तर मी यांची चांगली गंमतच करणार आहे. हिरवी माझ्या मागे पुढे करतात त्यावेळी मला किती अवघडल्यासारखं वाटतं हे यांनाही कळायला हवं असं म्हणत सायली खाली येताच सर्वांना गुड मॉर्निंग म्हणते आणि किचनमध्ये जात म्हणते, नवरोबा आज काय आहे हे लक्षात आहे ना. तर अर्जुन म्हणतो, हो. तर माझ्या लक्षात आहे. तर सायली म्हणते, मग आज हग डे आहे आणि आता हा हग डे सेलिब्रेट करायचा आहे की नाही. तर अर्जुन लगेच तयार होतो आणि म्हणतो, हो. तर बायको ये माझ्या मिठीत असं म्हणत आता अर्जुन सायलीला मिठीत घेण्यासाठी पुढे जातो. परंतु त्याचवेळी घरातील सर्वजण तिथे आहेत ते आपल्याकडे बघत आहेत. हे ज्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं त्यावेळी अर्जुन लगेच सायलीला विचारतो, तुझं काय चाललंय, कुठे काय बोलायचं हे तुला कळतं ना. अगे सगळेजण आपल्याकडे बघतायत. तर सायली म्हणते, मग काय झालं, सगळेच तर आपली माणसं आहेत. मग आपली माणस समोर असताना ओढ लाजायचं काय आहे. तर आता प्रतापराव म्हणतात, अगदी बरोबर, आणि आमची काहीही हरकत नाही अगदी कोणतेही डे साजरे करण्यासाठी. तर अर्जुन म्हणतो, डॅड. तर प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता हसू लागतात. सायली म्हणते, बघितलात ना, मग आता तर एक मिठी व्हायलाच हवी हो की नाही नवरोबा. असं म्हणत सायली मिठी मारायला जाणार, परंतु त्याचवेळी अर्जुन पोह्यांचा बाऊल घेतो आणि धावत पळत प्रतापरावांकडे येत म्हणतो, डॅड तुम्हाला पोहे. अस्मिताताई तुला पोहे असं म्हणत त्या दोघांनाही पोहे वाढतो. आणि त्यानंतर कल्पना ताईंना विचारतातच. ताई म्हणतात, नाही नको, मला नको आहेत. सायली म्हणते, एक मिठी नवरोबा. अहो एक मिठी. परंतु अर्जुन एवढा लाजत असतो की सायलीला मिठीत घ्यायला तयार नसतो. सायली कल्पना ताईंना म्हणते, आई हो बघा ना, हे एक मिठी मारायला तयार नाहीयेत असं म्हणत आता सायली अर्जुनच्या मागे मागे करत पुन्हा एकदा स्वयंपाक घरात येते. विमलताई या दोघांवरही हसत असतात. अर्जुन म्हणतो, अग बायको, तुला कळते का, सगळेजण आपल्याकडे बघतायत, हसतायत. तर सायली म्हणते, मग काय झालं. तर अर्जुन म्हणतो, असं सगळ्यांसमोर मिठी मारायची असते का. तर सायली म्हणते, प्रेम करणाऱ्यांना जागा शोधायची काय गरज असते, आणि प्रेम हे जागा शोधूनच करायचं असतं का, असं काही नाही. त्यामुळे आपण आपलं प्रेम कुठेही व्यक्त करू शकतो. मग एक मिठी
तर व्हायलाच पाहिजे. तर आता मात्र अर्जुन लाजत असतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, आता कळालं का तुम्ही ज्यावेळी माझ्या मागे पुढे मागे करत असता त्यावेळी मला किती अवघडल्यासारखं होतं. तर अर्जुन म्हणतो, हो बाई, आता मला कळालं. पण आता तू असं काही करणार नाहीयेस. सायली म्हणते, ते तर काही मला माहीतच नाही. आजचा हा डे सेलिब्रेट व्हायलाच हवा. आणि 1 मिनिटे तर मी मारणारच, आणि तेही सगळ्यांसमोरच. अर्जुन म्हणतो, नाही बायको, तू असं काहीही करणार नाहीयेस. तर सायली म्हणते, आता मी तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काही करू शकतो. अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता जास्तच रोमॅन्टिक झाले असं वाटत नाही का? सायली म्हणते, हो का? आता या दोघांचा रोमॅन्टिक सीन पाहून इकडे मात्र प्रियाचा चांगला चळखळाट होतो. प्रिया टाळ्या वाजवतच त्या दोघांना भानावर आणते आणि खुणावूनच नाश्त्याबद्दल विचारते. तर विमलताई आता प्रियाची मजा घेत म्हणते, काय म्हणताय तुम्ही? काहीच कळत नाहीये. तुम्हाला नाश्ता हवाय का? पण तुम्ही बोलत का नाहीत? कल्पना ताई प्रियाला विचारतात, काय झालंय? तू बोलत का नाहीयेस? तर अर्जुन प्रियाची मजा घेत म्हणतो, मला तरी असं वाटत की नव्यासाठी हिने उपवास धरला असेल. हो ना, म्हणजे नव्यासाठी उपवास धरलायस का? आता प्रिया अर्जुनकडे रागानेच पाहते, परंतु प्रिया बोलण्याचा प्रयत्न करते. पण प्रिया काय बोलत आहे कोणाला काहीच कळत नसतं, कारण अर्जुनने प्रियाला अशी जबरदस्त शिक्षा दिलेली असते की प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. आणि अर्जुनला हे पाहून खूप मज्जा येत असते. आता प्रिया हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु विमलताईंनी एक वेगळाच अर्थ काढलेला असतो. विमलताई म्हणतात, अगं बाई, अंगठ्याला काही लागलंय का? तुम्हाला मलम हव्य का? थांबा, मी तुम्हाला मलम देते. तर प्रियाला आता यांनाच कसं सांगावं काहीच कळत नसतं. आता प्रियाची ही ॲक्टिंग पाहून प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता, हिच्या डॉक्टर नव्याला अगोदर सांगायला हवं की अगोदर हिच्यावरच उपचार कर. आता मात्र अर्जुन, सायली, कल्पनाताई सगळेच जण प्रियावर हसू लागतात. तर अस्मिता म्हणू लागते, उपचार कशासाठी हवेत? ही कालपासून काहीच बोलत नाहीये. मला तरी असं वाटतंय म्हणवत असेल, हिचं असू देत, आपल्याला काय करायचंय ही बोलत नाही, तर हेच आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आता अर्जुन प्रियाची उलट तपासणी करत प्रियाला म्हणतो, तन्वी, मला तर खरंच तुझी काळजी वाटते, पण मला सांग, तू असं काहीतरी खाल्लं होतस का जे तू खायला नको होतं, म्हणजे ज्यामुळे तुला हा त्रास झालाय? आता प्रिया विचार करते आणि त्यावेळी तिला आठवतं, प्रिया मनाशीच म्हणते, म्हणजे अर्जुनने जी चॉकलेट बनवून ठेवली होती त्या चॉकलेटमध्ये काहीतरी घालून ठेवलं होतं का? याचा अर्थ अर्जुनने माझा डाव माझ्यावरच उलटवलाय. तर अर्जुन प्रियाची अवस्था पाहत प्रियाला म्हणतो, तन्वी, अगं म्हणजे एखादी अशी वस्तू असेल किंवा एखादा पदार्थ असेल जो तुझ्यासाठी नसेल, पण तू तो संपवलास म्हणूनच कदाचित अशी शिक्षा तर मिळाली नसेल ना. तुला प्रिया तर घाबरून गेलेली असते, परंतु आता वेळ विचार करायची नाही, तर आपल्याला सायलीचा पाठलाग करायचा आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती मनाशीच म्हणते, मला लवकर नाश्ता करावा लागेल, तरच मला सायलीचा पाठलाग करता येईल. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, बरं मी ऑफिसला निघते. तर अर्जुन म्हणतो, थांब, नाश्ता केल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीयेस. असं म्हणत अर्जुन सायलीच्या आवडत नाश्ता बनवत तिच्यासाठी घेऊन येतो आणि म्हणतो, तुझ्या आवडत सँडविच बनवला आहे. सायली म्हणते, अहो पण जायला उशीर होतोय. तर अर्जुन सायलीला आठवण करून देत म्हणतो की आतापर्यंत तू मला कधी नाश्ता केल्याशिवाय ऑफिसला पाठवलेस का नाही ना? मग आताच तुला असं जाता येणार नाही, तुला नाश्ता करावाच लागेल. आता प्रिया घाईघाईने किचनमध्ये जाते आणि अगदी पोटात आग पडल्याप्रमाणे अर्जुनने बनवलेलेच पोहे घेते आणि तिथेच उभे राहून ती पोहे खात असते. आता सर्वजण प्रियाकडे पाहतात, तर अस्मिता सर्वांना म्हणते, कुठल्या मुहूर्तावर हे पात्र अश्विनच्या नशिबी आले? मला तर काहीच कळत नाहीये. प्रियाच वागणं कोणालाच आवडत नसतं. सर्वजण प्रियाकडे पाहतात आणि प्रियाच ते वागणं पाहून सर्वजण प्रियावर चिडलेले असतात. सगळ्यांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो.
तर अर्जुन अस्मिताला म्हणतो, जाऊ देत ना, तू कशाला एवढा विचार करतीयस, तू नाश्ता कर. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, मॅडम ब्रेकफास्ट कसा झालाय, म्हणजे सँडविच आवले ना तुम्हाला. तर आता सायली खुणावूनच म्हणते की हो, मला सँडविच भरपूर आवडला आहे. तर त्यानंतर सायली अर्जुनला जवळ बोलावते. तर अर्जुन काय असं विचारतो. तर सायली अर्जुनला हळू आवाजातच म्हणते, आज सगळ्यांसमोर मला मिठीत घ्यायला तयार रहा नवरोबा. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन सायलीकडे आश्चर्याने पाहू लागतो. सायलीमध्ये झालेला हा बदल अर्जुनसाठी नवा असतो. तर दुसरीकडे आता प्रिया सगळ्यात पहिल्यांदा आता हॉस्पिटलला पोहोचलेली असते आणि अश्विनने सांगितल्याप्रमाणे गुळण्या करते. अश्विन विचार, तू गुळण्या नीट केल्यास ना, मग आता घरी गेल्यानंतर सुद्धा अशाच गुळण्या करायच्या आहेत. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी औषध देतो, हे औषध घे, थोडं बरं वाटेल. आता अश्विन प्रियाला औषध देतो आणि म्हणू लागतो, आता तुला हळूहळू बरं वाटेल, परंतु आता घ्यानंतर सुद्धा पुढच्या 4 दिवस तुला औषध घ्यावी लागतील. तर प्रिया आता हळूहळू बोलू लागते आणि अश्विनला म्हणते, नाही नको, त्याची काही गरज नाहीये, आता मला बरं वाटते. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन खरं सांगू का, मी तर घाबरूनच गेले होते, मला वाटलं की माझा आवाज कायमचाच गेला आहे. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तू जर असे नको ते उद्योग करत राहिलेस ना, तर एक ना एक दिवस तुझा आवाज कायमचाच जाईल. आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. प्रिया मनाशीच म्हणते, हा असं का बोलतोय, आणि म्हणूनच प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन नक्की तुला काय म्हणायचंय. तर अश्विन म्हणतो, बाहेरचे जे काही अरबट सरबट खातेस ना, ते सगळं काही बंद कर. अगं, बाहेरच्या खाण्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याचा एकदा विचार तरी करून बघ, आणि तुझ्यामुळे मला सुद्धा बाहेरचं खाणं खावं लागतंय, त्यामुळे प्लीज आता तरी ते खाणं बंद कर. तर प्रिया म्हणते, हो अश्विन, यापुढे मी बाहेरच अरबट सरबट नाही खाणार, आणि अर्जुनने बनवलेल तर अजिबातच नाही. तर अश्विन विचारतो, काय म्हणालीस. प्रिया म्हणते, नाही, अरे मी असं म्हणते की यापुढे मी खरीच जेवण बनवत जाईन तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. सध्या अर्जुन जेवण बनवतोय ना, पण काही हरकत नाही, आपल्या दोघांसाठी मी जेवण बनवत जाईन. चल बरं, मी येते, पण येताना माझ्यासाठी औषध घेऊन ये. असं म्हणत आता प्रिया हॉस्पिटलच्या बाहेर पडते. हॉस्पिटलच्या बाहेर येताच प्रिया लगेच नागराज काकांना फोन करायला घेते. तर नागराज काका पाहतात तर प्रियाने फोन केलेला असतो. आता नागराज काका पुन्हा एकदा सगळ्यांच्या नकळतच कॉलरमध्ये मोबाईल लपवत प्रियाशी बोलायला घेतात आणि प्रियाला म्हणतात, काय चाललंय तुझं, मगाशी फोन केला आणि काही बोललीच नाहीयेस. तर प्रिया म्हणते, आता बोलते ना, मग ऐका सायली त्या साईट मॅनेजरच्या घरी जाऊन थांबली आहे, आणि एकदा का तो साईट मॅनेजर सायलीच्या हाती लागला की मग मात्र तुमची जेलमधून सुटकाच नाही. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका घाबरतात आणि प्रियाला म्हणतात, अगं काय हे, मी तुला तिथे बातमीदार म्हणून ठेवलं आहे का, अगजात तिथे, आणि सायली अर्जुन त्या साईट मॅनेजरला भेटणार नाहीत, असं काहीतरी कर. तर प्रिया म्हणते, अहो मी जाणारच होते, परंतु माझा घसा बसला होता आणि म्हणूनच मी अश्विनच्या क्लिनिकला आले होते, आणि आता यानंतर मी तिथेच जाणार आहे. आणि हो, इथे येण्या अगोदर मी सायलीचा पाठलागच करत होते, मी ते घर बघून ठेवलं आहे, आणि आता पुन्हा मी तिथेच जाणार आहे. असं म्हणत आता प्रिया नागराज काकांना म्हणते, मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी फोन केला आहे. आता नागराज काका प्रियाच कौतुक करत म्हणतात, शाबास प्रिया, शाबास, म्हणजे तुला अगदीच डोक नाहीये, आणि तू डोक वापरत नाही असं नाहीये, कधी कधी तुझं डोक खरंच खूप छान चालतं. तर प्रिया म्हणू लागते, तुमची शाबासकी मला नको आहे, हेच डोक जर तुम्ही चालवलं असत ना, तर इवाना जेलमध्ये नसता ठेवा फोन. असं म्हणत आता प्रिया नागराज काकांचा फोन ठेवते आणि त्यानंतर सायलीच्या मागावर निघालेली असते. आता इकडे सायली साईड मॅनेजरच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. आता सायली पाहते तर रमेशच्या घराला लॉक असतं. सायली म्हणू लागते, या रमेशच्या घराला
तर लॉक आहे. नक्कीच कुठेतरी गेला असेल, थोडा वेळ वाट बघते, म्हणजे थोड्या वेळात तो येईलही, असं म्हणत आता सायली वाट पाहत असते. परंतु बाहेर भरपूर ऊन असतं आणि त्यामुळे सायलीला त्रास होत असतो. परंतु त्याचवेळी सायलीची काळजी घेण्यासाठी अर्जुन तिथे पोहोचलेला असतो. आता अर्जुनने दिलेल गिफ्ट हॅम्पर घेऊन अर्जुन सायलीच्या समोर उभा असतो. सायली म्हणते, अहो तुम्ही तर. अर्जुन म्हणतो, हो, जिथे ऊन तिथे सावली आणि जिथे सायली तिथे अर्जुन. तर सायली म्हणते, खरंच खूप छान, परंतु एक सांगू का, या सगळ्या अदलाबदलीच्या निमित्ताने तुमची मराठी भाषा मात्र सुधारते, हे मात्र तितकंच खरं आहे. पण मला सांगा, सायलीला एवढी सगळी घरची काम असताना तुम्ही इथे काय करताय? तर अर्जुन म्हणतो, कसं असतं ना मॅडम सायली, सुभेदार ही फक्त घरची काम करत नाही, त्याबरोबर तिला बाहेरचीही काम असतात, भाज्या वगैरे ही आणायच्या असतात. असं म्हणत अर्जुनने घेतलेल्या भाज्या तो सायलीला दाखवतो. कारण आता अर्जुन मार्केटला आलेला असतो आणि त्यावेळीच तो सायलीची काळजी घेत तिथपर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, हे जे काही मी प्रॉडक्ट दिलेत ते सगळे काही कपाटात ठेवण्यासाठी दिले नाहीत. तर सायली अर्जुनला म्हणते, हो का, भाज्या तर घेऊन झाल्यात, मग तुम्ही डायरेक्ट घरी का गेला नाही? तुम्ही इथे काय करताय? तर अर्जुन सायलीला म्हणतो, पण तू इथे एकटी काय करतेस? आणि तो चैतन्य कुठे आहे? तो तुला एकटेला कसं काय पाठवू शकतो? तर सायली म्हणते, कसं आहे ना, काही दिवसांसाठी मी जरी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा वेश धारण केलं असलं किंवा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बनली असली तरी सुद्धा माझ्याकडे वकिलीची संध नाहीये ना. त्यामुळे कोर्टाची जी काही काम असतात, कोर्टांमध्ये ज्या काही तारक असतात, त्यावेळी तर ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांनाच जावं लागतं. त्यामुळे माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. तर अर्जुन म्हणतो, सो म्हणजे ॲडव्होकेट चैतन्य गडकरी कोर्टाच्या कामकाजासाठी गेले आहेत. मग सायली मॅडम, तोपर्यंत मी इथे थांबू शकतो ना, अलाउड आहे ना? तर सायली म्हणते, हो नक्कीच. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हो ना, मग आता हे सगळं काही पटापट यूज करायचं आहे. आता सायली सनस्क्रीन लावायला घेते. अर्जुन अगदी सायलीच्या काळजीपोटी सगळ्याच वस्तू तिथपर्यंत घेऊन पोहोचलेला असतो आणि शेवटी सायलीला त्या वापराव्याही लागतात. सायली आता कॅप घालते. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, आता गॉगल. सायली म्हणते, नंतर लावते ना? अर्जुन म्हणतो, नाही, चालणार नाही. आता सायली गॉगलही लावते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, छत्री. सायली म्हणते, नको छत्री, तर मी नंतरच घेते. असं म्हणत आता सायली अर्जुनला म्हणते, बरं मला सांगा, आज तुम्ही भाजी कोणती आणली आहे? तर अर्जुन म्हणतो, दोडकं. सायली म्हणते, फक्त दोडकं? अहो, जे दोडकं तुम्ही आणलंय ते घरात कोणालाच आवडत नाही. अर्जुन म्हणतो, असं कसं? मी केल्यानंतर नक्कीच आवडेल आणि सगळेजण नक्कीच आवडीनेही खातील. परंतु तुला सांगू का बायको, आज तर मी खूप छान बार्गेनिंग केलं आहे, म्हणजे घासाघस. तर सायली म्हणते, बरं. तर अर्जुन म्हणतो, तुला माहीत आहे का, ती भाजीवाली मला चक्क 35 रुपयाला भाजी सांगत होती, पण मी नाही. मी अशी काही घासाघस केली की तिच्याकडून 30 रुपयात घेऊन आलो. आणि हो, एवढंच काय, एवढा हंडसम आणि देखणा कस्टमर पाहिल्यानंतर तिने एवढा कढीपत्ता मला फ्री दिला आहे. तर सायली म्हणते, कर्म माझं. अहो, कढीपत्ता कोणालाही फ्रीमध्ये दिला जातो. आणि हे जे दोडक आहे ना, त्या बाबतीत तिने तुम्हाला फसवलं, कारण हे दोडक 20 रुपयाच्या वरती येतच नाही. अर्जुन सायलीला म्हणतो, असं कसं? नाही, ती फसू शकत नाही. इम्पॉसिबल. सॉरी, अशक्यच. सायली म्हणते, बरं, पण काही दिवस पुढचे जर तुम्ही सायली सुभेदार म्हणून काम केलात तर घराच दिवाळ काढणार, एवढं मात्र नक्की. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर आहे. म्हणजे मी जर सायली सुभेदार असेल तर घरची रोजच दिवाळी असेल. आता मात्र सायली हसू लागते, कारण दिवाळ आणि दिवाळी यातला फरक काही अर्जुनला कळालेला नसतो. अर्जुन म्हणतो, काय झालं, का हसतेस? सायली म्हणते, काही नाही, पण मला सांगा, तुम्ही जर माझ्यासोबत थांबणार असाल तर तुम्हाला सुद्धा हे सगळं काही आता यूज करावंच लागेल. अर्जुन म्हणतो, नाही, ही सनस्क्रीन वगैरे
मी कधी काही यूज केली नाही, पण छत्री ठीक आहे असं म्हणत आता. अर्जुन छत्री उघडतो आणि दोघेही त्या छत्रीत असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आता थोडा पाऊस असला असता तर किती छान झालं असतं ना, असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. सायलीही अर्जुनकडे पाहत असते. दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात आणि म्हणूनच सायली अर्जुनला भानावर आणत म्हणते, आणि हो, तुम्ही जर आता माझ्याकडे असंच बघत राहिलात ना, किंवा आपण दोघं असे एकमेकांकडे बघत राहिलो, तर तो रमेश येईल आणि घरात कधी निघून जाईल हे आपल्याला कळणारही नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही, असं नाही होणार. आता तिथे प्रियाही पोहोचलेली असते. त्या दोघांना पाहते आणि प्रिया म्हणू लागते, इथेही यांचा रोमांस चालू आहे. काय चालू असताना मला खरंच काही कळत नाही. आणि एवढ्या उन्हात राहायला लागल्यामुळे प्रियाची चिड होते. प्रिया म्हणू लागते, आता या सगळ्यामुळे मला उन्हात थांबावं लागणार आहे. हे सगळं काही त्या नाग्यामुळे होतंय. इकडे नागराज काका आता प्रियाला फोन करतात. प्रिया म्हणते, अहो, तुम्हाला मोबाईल दिला याचा अर्थ तुम्ही मला सतत फोन करत राहणार आत का? अहो, जरा तो फोन जपून वापरा. तर आता नागराज काका म्हणतात, बरं, तो रमेश तिथे पोहोचलाय का? तर आता प्रिया म्हणू लागते, नाही, तो रमेश तर इथे पोहोचला नाहीये, पण सायली अर्जुन मात्र इथे आहेत आणि ते दोघ जण इथे सावलीत आहेत आणि मी मात्र उन्हात करपते. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, ही सगळी कर्माचीच फळ असतात आणि म्हणूनच जरा जे काही कर्म करतेस ना ते चांगले कर, पाप जरा कमी कर. आता प्रिया रागानेच फोन ठेवते. तर दुसरीकडे सायली अर्जुन अजूनही रमेशच्या घरी रमेश येण्याची वाट पाहत असतात आणि प्रिया हे सगळं काही लपूनच पाहत असते. आणि त्याचवेळी आता प्रियाला साक्षीचा फोन आलेला असतो. प्रिया साक्षीला म्हणते, हॅलो, बोल साक्षी. तर साक्षी म्हणते, प्रिया, अगं, माझं तुझ्याकडे एक काम आहे. माझं एक काम करशील का? तर प्रिया म्हणते, हो ना. अग साक्षी, मी तर तुझ्याच फोनची वाट पाहत होते. म्हणजे कधी एकदा साक्षीचा फोन येतो आणि कधी एकदा मी तुझं काम करते, हेच माझ्या मनात विचार चालू होते. तर साक्षी प्रियावर चिडते आणि म्हणते, मी जेवढं सांगते ना तेवढं ऐक. आज रात्री तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि काळोख करायचा आहे. घरात कोण येतं हे कोणाला काही कळायला नको. तर आता प्रिया विचारते, का, कोण येणार आहे? पण साक्षी पुढे काही न सांगता फोन ठेवते. प्रिया म्हणते, ही काय डोक्यावर पडलीये का? माझ्या घराचा दरवाजा हिला का उघडा हव्य? म्हणजे हे दोघेही बाप लेक खरंच डोक्यावर पडलेत. तिथे तो बाप आता जेलमध्ये डोकं खातोय आणि इथे ही मुलगी वेड्यासारखी वागते. आणि तिथे त्या नागराज किल्लेदारला मोबाईल दिलाय तर तो अगदी खेळणं असल्यासारखाच फोन करतोय. म्हणजे या सगळ्यांचे प्रॉब्लेम निस्तारता निस्तारता माझं आयुष्य असंच जाणार आहे वाटतं, असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते आणि भरपूर ऊन असतं आणि म्हणून प्रिया तिथून निघून जाते. आता सायली अर्जुन तिथे रमेशची वाट पाहत असतात, परंतु अजूनपर्यंत रमेश न आल्यामुळे सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की तो रमेश आता इथे येईल की नाही हेही माहीत नाही, कारण खरं तर तो इथे राहतोय की नाही हेही कळत नाहीये. तर सायली म्हणते, परंतु इन्स्पेक्टर सावंत यांना तर हाच पत्ता मिळाला होता. तर अर्जुन म्हणतो, हो, पण आता नक्की तो कोणत्या पत्त्यावर राहतोय हे काही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आता सुद्धा आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. चल, आपण निघूयात. सायली म्हणते, तुम्ही चला पुढे, मी जरा येते, माझं एक महत्वाचं काम आहे. अर्जुन म्हणतो, अगं, एकत्रच जाऊयात ना घरी. आणि आता कसलं आलंय तुझं महत्वाचं काम? तर सायली म्हणते, सरप्राईज. तर अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे आता सरप्राईज गिफ्ट? म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुला आता जमायला लागला आहे? तर सायली म्हणते, हो, जमायलाच. हो. तर अर्जुन म्हणतो, बरं, माझी सुद्धा काही ना काही काम आहेत. ती बाहेरची काम आवडतो आणि मगच जातो, कारण आता बाहेर जाताना मला जरा भिजवलेली वाल घेऊन जायची आहे. आंघोळीचे साबण संपले आहेत, कपड्याचे साबण संपलेत,
ते सगळे काही साबणही घ्यायचे आहेत आणि थोडेफार बाकीचेही खरेदी करायची आहे आणि इडलीचा रवाही घ्यायचा आहे, म्हणजे 4 तास भिजवून ठेवला तर इडली अशी सॉफ्ट आणि मस्त फुललेली होते. तर सायली म्हणते, आता बरंच कळायला लागलंय तुम्हाला, म्हणजे यालाच म्हणतात वाण नाही पण गुण मात्र लागला. तर आता अर्जुन म्हणतो, हो का? तर सायली म्हणते, बरं, ही सगळी काम विमलताई किंवा आई करू शकतात, तुम्ही उगाच एवढा ताण नका घेऊ. तुम्ही खरी जा. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, आपली काम आपणच करायला हवी, उगाच त्यांना कशाला ताण द्यायचा. आणि तसंही इतकी वर्ष आईनेच केलं की, परंतु आता त्यांना आराम द्यायला हवा. त्यामुळे आपली काम आपणच करायला हवी आणि आपल्या लोकांसाठी करताना त्रास कसला होणार आहे, असं म्हणत सायलीच्या शब्दातच अर्जुन सायलीला उत्तर देतो आणि म्हणतो, याला म्हणतात बाण नाही पण गुण लागला. तर आता हे ऐकताच सायली हसू लागते, कारण सायली काय म्हणालेली असते हे आताही अर्जुनला कळालेलं नसतं. पण सायली अर्जुनला म्हणते, तुमच्या या बोलण्यातून मला कळालं की माझेच वाक्य तुम्ही मला ऐकवताय ना. तर आता अर्जुन सायलीला आठवण करून देत म्हणतो, आता मी सायली आहे ना. तर सायली आता अर्जुनवर हसू लागते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बरं येतो मी, पण आता हो, उन्हात फिरायचं नाही आणि गोगल लावून घे. सायली म्हणते, हो, मी सगळी काळजी घेईन. आता अर्जुन आपल्या कामांसाठी निघालेला असतो. तर सायली तिच्या कामांसाठी, अर्जुन आपली एवढी काळजी घेत आहे हे पाहून सायलीला खूप आनंद वाटत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता अश्विन प्रियाची काळजी घेत प्रियाला विचारतो, तन्वी, आता तुला बरं वाटतं ना? घसा कसा आहे आणि दुपारच्या गोळ्या घेतल्या आहेस का? आता तन्वीची अश्विन खूप मनापासून काळजी घेत असतो. अश्विन प्रियाला म्हणतो, आणि 2-3 दिवस अजूनही औषध घे. मला तरी वाटते की तुझ्या या बाहेरच्या खाण्यामुळेच हे सगळं काही घडलं असावं. तर आता अर्जुन टोमणे मारत म्हणतो, तसंही दुसऱ्यांच्या गोष्टी नाक खूपच कमी करावं, म्हणजे असं काही होणार नाही. आता प्रिया रागाने काही बोलणार तर अश्विन म्हणतो, तन्वी, काहीही बोलू नकोस, जरा स्वतःची काळजी घे आणि हो, आता बाहेरच खाणं बंदच कर. तर त्याचवेळी हॉर्नचा आवाज येतो. आता गाडी आली आहे, म्हणजे सायली आली असणार. यामुळे अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, बायको आली आणि सायली थकून आली असेल म्हणून सायलीसाठी गरमागरम चहा उत्तर. आता अर्जुन दरवाजा उघडतो, परंतु सायली आलेली नसते. थोडा नर्वस होत अर्जुन मागे फिरतो, परंतु त्याचवेळी सायली आवाज देत म्हणते, नवर. आता मात्र अर्जुन मागे येऊन पाहतो तर कल्पनाताई, अस्मिता आणि प्रतापराव सर्वजण त्या ठिकाणी आलेले असतात आणि सायली एका टेडीच्या वेशमध्ये अर्जुनला भेटण्यासाठी आलेली असते. आता सायली सूट थोडी नटखट आणि नाचतच अर्जुन समोर येते. आता मात्र सर्वजण सायलीकडे पाहून हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो, बायको. आता सायली अर्जुनला मिठी मारते. तर अर्जुन म्हणतो, का हे सर्वजण आपल्याकडे बघतायत? आता सायली टेडीचा मुखवटा बाजूला करत अर्जुनला म्हणते, तुम्ही सुद्धा असंच मला पेचात टाकताना आता कसं वाटते? अर्जुन म्हणतो, खरंच खूप छान वाटते. असं म्हणत आता सायली अर्जुनला मिठी मारत हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असं म्हणत त्या प्रेमाच्या दिवसाच्या शुभेच्छा देते. आता अर्जुनही सायलीला शुभेच्छा देतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.